नमस्कार मंडळी, ममताज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत कोकणी स्पेशल बोंबील फ्राय. रसाळ मऊ हाडांचा हा मसाला चवीला अप्रतिम लागतो. असे काही खास कोकणी टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून बोंबील अगदी कुरकुरीत आणि परफेक्ट बनतील. त्यासोबतच मॅरिनेशनसाठी मसाला कसा तयार करायचा ते देखील आज आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात आधी मी इथे बोंबील साफ करून घेतले. मी इथे बोंबिलांना मधून चीर पाडलाय आणि त्यांचे 2 भाग करून घेतलेत. तर आता यामध्ये 1.5 चमचा मीठ, थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि आता सगळे मासे व्यवस्थित या मिठाने आणि लिंबूने चोळून घ्यायचे आणि साधारण अर्धा तास त्यांना असंच मॅरिनेट करत ठेवायचे. तर त्यासाठी माशांवर कपडा घालून त्यावर कोणती तरी जड वस्तू ठेवायची, जेणेकरून बोंबलातलं सगळं पाणी निघून जाईल. आता अर्ध्या तासानंतर मी सगळे बोंबील पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्यातलं सगळं पाणी नीट नितळवून काढलं. आता आपण बोंबिलांसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा आले लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरगुती मालवणी मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर, थोडंसं मीठ आणि थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिसळून घेऊ. आता आपलं तयार केलेला मसाला बोंबिलांना व्यवस्थित कोट करून घेऊ. सगळ्या बाजूनी मसाला अगदी व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे. क्रिस्पी कोटिंग तयार करण्यासाठी लागणार आहे 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, 1 मोठा चमचा बेसन, 1 मोठा चमचा रवा, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि आता हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता आपले बोंबील यामध्ये कोट करून घेऊ. अगदी सगळ्या बाजूंनी बोंबिलांना व्यवस्थित कोट करून घ्यायचंय. आता एका पॅन मध्ये भरपूर तेल घालायचंय. बोंबील तळण्यासाठी तेलाचं प्रमाण जास्त लागतं, त्यामुळे खूप असं तेल घालून गरम करत ठेवायचंय. तेल गरम झालं की त्यात 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये बोंबील घालून घेऊ. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून बोंबिलांना थोडा वेळ तळू द्यायचे. बोंबिलांना तळायला बराच वेळ लागतो. पटकन गॅस बंद नाही करायची, नाहीतर मग बोंबील आतमधून कच्चेच राहतात. हे बघा, या अशा पद्धतीने बोंबील दिसू लागले म्हणजे समजून जायचं की एक बाजू परफेक्ट तळली गेली आहे. आता बोंबिलांना परतवून दुसऱ्या बाजूने सेम पद्धतीने तळून घ्यायचं. तुम्ही आता इथे बघू शकता, अगदी खरपूस असा रंग बोंबिलांना आलाय. असा खरपूस रंग दिसला म्हणजे आपले बोंबील बनून आता तयार आहेत. गरमागरम भाकरी सोबत बोंबिलांचा आस्वाद घ्या आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत. धन्यवाद.